आपल्या कोकणातला शिमगा हिमाचलमध्येही होतो असं जर मी सांगितलं तर कदाचित खूप जणांना ते पटणार नाही. मी यावर्षी पाहिला हिमाचलमधला शिमगा. आता बघा, फरक जास्त काही नव्हता. आपल्याकडे सुंदर देवाची पालखी नाचवली जाते आणि तिथे होलिकेचीच पालखी गावभर फिरवली जाते. आपल्याकडे असतो संकासूर आणि हिमाचलमध्ये रामायणामधले वेगवेगळे पात्र जिवंत होतात. आपल्याकडे प्रत्येक घरात पालखी नेली जाते. देव घरी येतो आपल्या आणि तिथे मंदिरातून सुरू होऊन संपूर्ण गावभर पालखी फिरून पुन्हा मंदिरात येते. कोकणात पालखी घरी आली की खाऊ वाटला जातो आणि हिमाचलमध्ये लोकल पदार्थ, जेवण आणि हो सोबत अनलिमिटेड वाईन. आपल्याकडे शिमगा 2 आठवडे चालतो, तर इथे होळी 5 दिवस चालते आणि शेवटच्या दिवशी होतो सुंदर फाग मेळा. आपल्याकडे आधी होलिका दहन होतं आणि तिथे धुलीवंदन झाल्यावर शेवटी होलिका दहन होतं आणि होलिका दहन झाल्यावरती रंग खेळला जात नाही. मी जे यावर्षी चांगला आणि कामरू होळी अनुभव केली, जास्त काही फरक मला तरी जाणवला नाही. आपला भारत विविधतेने नटलेला असला तरीही एकता हीच आपली खरी ओळख आहे. हेच मला तिकडे पाहायला भेटलं.